जुचंद्र मास्टर या दोन संघादरम्यान या पण टाळ्यांच्या गजरात सर्व खेळाडूंचा आणि पहिल्या चेंडूचा आपण स्वागत करूया। धर्मेंद्र भोईर गोलंदाजी मार्क वरती आलाय, तर स्ट्राईकला संजू, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रफुल्ल पाहायला मिळतोय। ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल घेऊन धर्मेंद्र सज्ज झालेत। पहिलाच बॉल काय जबरदस्त चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार 6। धन्यवाद डीजे। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, षटकार आलाय 6 धावा। काय जबरदस्त फटका सजवला गेला, संजूच्या बॅट मधून हा षटकार आलाय। आमच्या मुख्य व्यासपीठावरती आज आपण पाहिलं तर आमच्या पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पाठीमागच्या दिशेने बॉलला फेकून दिलंय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, फाईन लेगला आणखीन एक उत्तुंग षटकार 6। धन्यवाद डीजे। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। साई स्पोर्ट चषक 2023 चा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 चेंडूंवरती 2 खणखणीत षटकार पाहायला मिळत आहेत। मान्यवरांच्या मांदी आल्या आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। मोहनभाई रवींद्र पाटील उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तदनंतर आपण पाहिलं तर भूषणजी पडवले साहेब इथे आलेत, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय। ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू हाताळायचा होता, नोचा इशारा केला गेलाय। राजेंद्र नाईक पंचांच्या भूमिकेत, देन फ्री हिट, धाबांची गती 13 वरती, 13 रन्स 13 धाबा। तानाजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। ऑन साइडला चेंडू निघून जातोय, एकदा वर्जित केलाय। एकेरीच्या माध्यमातून धाबांची गती पुढे सरकली गेली, धाव फलकावरती 14 धाबा, 14 रन्स, 3 चेंडूंचा खेळ झालाय। बघा मास्टर क्रिकेटमध्ये नो बॉलला फ्री हिट नाही, राजेंद्र नाईक हे लक्षात घ्या। 3 बॉल 14 धावा या फलकावरती आहेत। जुचंद्र मास्टर एका बाजूला आपण पाहिलं तर संजय यांना आपण पाहू शकतोय। बॅकफुटला गेले, जागा बनवली, काय जबरदस्त कव्हरच्या दिशेने ठोकलेला हा फटका, एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा सहजरित्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय, 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावरती। एकंदरीत आपण पाहिलं तर 16 धावा, भरपूर मागडे षटक पाहायला मिळतंय। आतापर्यंत या षटकात 2 षटकार आलेत, तदनंतर दुहेरी धाव, एक सिंगल आणि धावांची गती 16 वरती जाऊन पोहोचली गेले प्रेक्षणीय सामन्यामध्ये। लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय, वाईडिशला ठेवले गेले, बॅकफुटला गेले, जागा बनवली, पुन्हा एकदा बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने, इथे चेंडू थांबणार नाही, 1 बाउन्स, बॉल चाललाय सीमा पार, चौकार, 4 धावा। धन्यवाद डीजे। 4 धावेसहित संघाची धावसंख्या विजय कांबळे आम्हाला दर्शवतायत की 20 रन्स, 20 धावा फलकावरती। धर्मेंद्र भोईर वरती हल्ला बोल केलाय, अप्रतिम खेळ साकारत असताना एका बाजूने संजूने 2 षटकार खेचलेत, प्रफुल्लच्या बॅट मधून एक चौकार आलाय। बघा प्रफुल्ल पुन्हा एकदा स्टान्स आपण पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळाला, हुकच्या फटक्यात खेळायचं होतं, चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय, एकदा वर्जित केले। पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये जुचंद्र मास्टर संघाने हल्ला बोल करत असताना 21 धावा या फलकावरती आपण पाहतोय, 21। चेतन भोईरनं भारत राऊतनं केलं या आयोजन, आयोजनाचं पांजू गावाचं आहे हो नंबर 1। जयप्रकाश नाईक पियुष भोईरनं केलं या आयोजन। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। अप्रतिम टायटल सॉन्ग आपण पाहतोय, प्रेमनाथ भोईर गोलंदाजी मार्क वरती आलाय, षटक क्रमांक हे दुसरा आहे। पहिल्या षटकात 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत।
आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळतंय साई स्पोर्टच्या माध्यमातून. इथे आखूड टप्प्याचा बॉल होता, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेस करतोय मात्र थांबणार नाही, बॉल जातोय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार साई स्पोर्ट चौकार. फलकावरती 25 वरती जातोय. अप्रतिम खेळ साकारत असताना जुचंद्र मास्टरचा संघ इन्फॉर्म आहे. एका बाजूला प्रफुल्ल, दुसऱ्या बाजूला संजू आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच शैलीने फाईन लेगला बॉल चाललाय, धनेशला बीट करत पाठीमागच्या दिशेने नरेंद्र पाटील चेंडूचा पाठलाग करतोय मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धावा येत आहेत, 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. इथे तिसरी धाव सुद्धा घेतली जाईल. तर फेकी अचूक होती, कलेक्शन मोहन भोईरचं चुकतंय आणि 3 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 28 वरती जाऊन पोहोचला गेलाय जुचंद्र मास्टर हा संघ आपण पाहतोय. भारत राऊतचं कौतुक करावं लागेल. भारत राऊत, चेतन भोईर, तदनंतर जयप्रकाश भोईर, प्रमोद भोईर असो, तदनंतर करण शिंदे, प्रणित म्हात्रे, राजेंद्र नाईक. खूप चांगली संकल्पना संपूर्ण साई स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्या कारणाचं साई स्पोर्ट चषक 2023 आज सक्सेसच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली साथ लाभली गेली. आयोजकांच्या साथीने प्रायोजक असणं गरजेची गोष्ट. विजय शेठ पाटील फाउंडेशनचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 30,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. तदनंतर मोहनभाई रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून आपण ज्या चमचमत्या ट्रॉफ्याच पाहतोय. निलेशजी म्हात्रे आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा 2 ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. भावेशजी पुणेकर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि सिरीजची ट्रॉफी जी आपण पाहतोय ती आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांचंही आम्ही कौतुक व्यक्त करतोय. ऑन साईडला फटका चांगला होता, तद्वर मात्र धावा येतील 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आम्हाला विजय कांबळे दर्शवत आहेत की 30 रन्स 30 धावा. प्रेमनाथ भोईर मागडा साबित होतोय या षटकात सुद्धा. इथे आक्रमण केले, ऑन साईडला बॉल जातोय मात्र क्षेत्ररक्षक आहे, अचूक झेल टिपलाय. फलंदाज बाद भरत शिंदेच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे साई स्पोर्ट चषक 2023 मध्ये. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 30 धावांवरती पहिला धक्का बसलाय. 4 बॉल आतापर्यंत प्रेमनाथ भोईरने हाताळलेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालाय. चला बॅट्समनचं नाव पोचवा. संजूदा, तर हर्षद आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. जुचंद्र मास्टर वर्सेस पांजू मास्टर या 2 संघादरम्यान ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थितरित्या समन्वय झाला नाही. चेंडू एष्ट्यांच्या वरतून हाय बाय करत एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. प्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा आशिष भोईर यांच्या शुभ हस्ते पार पडला गेला. तदनंतर आजी माजी खेळाडू सुद्धा होते. इथे झेल घेण्याची संधी, यस इज गॉन. हरिराम भोईर चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं 30 धावा फलकावरती. डीजे निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा.
पाटलांचा दुचंद्र गावाच्या ग्रामस्थांचा हरार क्रिकेटच्या सामन्यांचा विजय पाटीलचा सपोर्ट हे पालघर वसई दुचंद्र गाव मध्ये मान पहिला स्पर्धेचा हे पालघर वसई जुचंद्र गावामध्ये मान पहिला स्पर्धेचा ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री वेलकम बॅक पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे. प्रेक्षणीय सामना समाप्त झाल्यानंतर लगेच आपण मेगा फायनल कडे वळणार आहोत आणि फायनल मध्ये आपण अचानक पांजू वर्सेस साई स्पोर्ट पांजू अशी लढत पाहणार आहोत. मेगा फायनलचा तो सामना असणार आहे. 2 षटक हाताळले गेले. 2 षटकांमध्ये जुचंद्र मास्टर संघाने काही जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केले. 30 धावा 15च्या धावगतीने खेळत असताना 30 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती भरत भोईरला आणले गेले. निलेश म्हात्रे नव्याने दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर धावा जमवल्या गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 3-0 30 रन्स 2 गडी बाद. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरिता भरत भोईर सज्ज होत आहेत. तर स्ट्राईकला प्रफुल्ल आहेत. प्रफुल्ल्याने काही जबरदस्त कामगिरी केली. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 2 चौकार आलेत. चला सामना स्टार्ट करा. पांजू मास्टरला खास करून आम्ही विनंती करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला वळवलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल चाललाय सीमा पार. षटकार. क्रिकेटचे सामने होते पांजू क्रिकेट मैदानाला क्रिकेटचे सामने धन्यवाद डीजे. होते धन्यवाद डीजे. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं होतं. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू फिंगर रोल केले होते. भरत भोईरला माहिती होतं की इथे धावा येत आहेत. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक आल्यानंतर बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू दिला तर षटकार चौकार येईल. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 36 धावा. बॅटपुटला गेले. जागा बनवली. खूप चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात बॉल चाललाय. प्रेमनाथ भोईर पुढे येत आहेत. तद्वर मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 38 वरती जाऊन पोहोचला गेलाय. 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट डिलिव्हरी येते. निर्धाव चेंडू येतोय. धावांची गती फलकावरती 38 धावा या फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केलेत. 38 धावा फलकावरती. इथे पुन्हा एकदा फसवा चेंडू हाताळला गेलाय. काय जबरदस्त भरत भोईरचं कौतुक करावं लागेल कारण वेगवान चेंडूवरती षटकार आणि चौकार येत आहेत. जर फसवे चेंडू हाताळले तर निश्चित स्वरूपाने दबाव वाढेल. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर धावा आहेत 38. बोटांतील जादू काय असतं ते दाखवून देतोय. 3ऱ्या षटकात येत असताना इथे आपण पाहिलं कव्हरच्या दिशेने काय जबरदस्त फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका प्रफुल्ल च्या बॅट मधून येतोय. खणखणीत सनसनीत षटकार. पांजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पांजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. धन्यवाद डीजे. 6 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 44 धावा. आशिष भोईर सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर आज उपस्थित आहेत. उपस्थिती दर्शवली गेली. उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते पार पडला गेला होता सकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर प्रदीप भोईर येत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर हाताळला गेलाय. वाईटचा इशारा. धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 45 धावा 45 रन्स. एक्झिबिशन मॅच जशी समाप्त होईल तसे लगेच आपण टॉस करणार आहोत.
याची दखल घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल कुठेही जाऊ नका. अप्रतिम खोलवर चेंडू हाताळला गेलाय. यॉर्कर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने एक धाव येते. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 46 धावा. 46 धावा फलकावरती आहेत. यॉर्कर लेनचा चेंडू होता. 5 बॉलला अजूनही सामोरे जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रफुल्लेची बॅट तलपली गेली. एक षटकार 2 चौकार त्याने खेचलेत. समोरच्या दिशेने काही जबरदस्त वेगवान फटका आहे. लॉंग ऑफला हेमंत भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पहिले तर 47 वरती जाऊन पोहोचला गेलाय. 2 बॉल आतापर्यंत हाताळले. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा आपण पाहिल्यात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रतिम चेंडू होता. यष्टीरक्षक मोहन भोईरच्या अंतामध्ये चेंडू निघून जातोय. धावांची गती स्थिर आहे 47 वरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. तीन बॉलला अजूनही सामोरं जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप भोईर राईट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर आहेत. मोठा फटका केलायचा होता. अप्रतिमरित्या चेंडूचा टप्पा राखला गेलाय. पहिल्या 2 षटकात 3 धावा होत्या. मात्र इथून आपण पाहिलं तर धावांवरती रोख लावण्यामध्ये सक्षम राहिले गेलेत. धावांची गती फलकावरती स्थिर आपण पाहतोय 47 वरती. निलेश मात्रेला जकडून ठेवलंय. भरपूर वेळा पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा कारनामा ज्या बॅटरने केलाय तोच निलेश मात्रेला थोडंसं आपण पाहिलं तर शांत ठेवलं गेलंय. एक धाव येते आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 48 रन्स 48 धावा. शेवटचा बॉल असेल प्रदीप भोईरच्या या षटकातील. सुरेखरित्या सजावट आपण पाहतोय. भगवमयी वातावरण. अप्रतिमरित्या फ्लॅग्स लहरत असताना आणि 8 संघांमध्ये आज जे द्वंद्व रंगलं त्या 8 संघांमध्ये आपण पाहिलं तर अचानक पांजू संघ पुढे आलाय. तदनंतर आपण पाहतोय फायनलमध्ये साई स्पोर्ट पांजू या 2 संघांमध्ये ती लढत असेल. एकदा येते आणि एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. धाव फलकावरती 49 धावा आणि विजयाकरिता टार्गेट ठेवलं गेलंय 50चं 50 धावा हे विजयाचं लक्ष्य असेल. या आपण पुढचं समालोचन ऐकणार आहोत. आता आम्ही रजा घेतोय. अक्षय साटम यांना विनंती असेल की आपण मायक्रोफोनवरती या. हे कोण रे आला ससू नवघरवाला. हे कोण रे आला ससू नवघरवाला. तो कशात कम नाही र. तो कशात कम नाही र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. तर या आपण टॉस बॉल द्या. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. विजयशेठ पाटील विजयशेठ गोविंद पाटील फाउंडेशनचे प्रोप्रायटर विजयशेठ पाटील यांच्या माध्यमातून 30,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या 2 ट्रॉफ्याज प्रथम आणि द्वितीय साई स्पोर्ट चषकच्या माध्यमातून ज्या आपण पाहतोय त्या मोहनभाई रवींद्र पाटील आणि तदनंतर एक्झिबिशनच्या ज्या ट्रॉफी आपण पाहतोय ते निलेशजी मात्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेत. द ग्रेट मराठा परिवाराचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एक छोटासा बदलाव करतोय. अक्षय साटम पुढचं समालोचन करतील. शेठ गोरगरिबांचा वाली. त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी. अशी शेठची अदाही न्यारी. अशी शेठची अदाही न्यारी. अशी शेठची अदाही न्यारी. शेठ गोरगरिबांचा वाली. त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी. अशी शेठची अदाही न्यारी.
त्यांचा आवाज आपण आज ऐकलात. काही कामं आहेत त्या कारणास्तव सध्या रजा घेतात. चेंडू द्या नवीन कमिटी मेंबर्स. चला बॉलचे बॉक्स जिकडे असतील तिकडून पाठवा आणि इथे बॉलचा बॉक्स जमा करा. आणखीन अनेक बॉल लागतील. मात्र पांजू मास्टर वर्सेस जीवचंद्र मास्टर, एक वेगळी लढत, प्रेक्षणीय मॅच, मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना गावदेवी ग्रुप कडून खास पारितोषिक लावलं जाते पांजू मास्टर संघाला. षटकाराकरता 100, षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपये गावदेवी ग्रुपच्या माध्यमातून. चला आपण दिनेशजी किनी यांचा विशेष सन्मान करणार आहोत. व्हॉइस ऑफ पांजू काही काम आहेत त्यांना म्हणून रजा घेत आहेत. मात्र थँक्यू दिनेशजी किनी, चांगला सपोर्ट या स्पर्धेला केला. चांगला आवाज आहे, मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतात. रॉकी ग्रुप यंदाचा हंगामात आपण बघितलं होतं. दिनेशजी किणी यांनी कव्हर केलेली ती मोठी स्पर्धा. चला या थोड्याच वेळात त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. चला कॅश प्राइज असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. गावदेव ग्रुप कडून पांजू मास्टरला बॅटिंग करताना षटकार मारला तर 100, षटकारांची हॅट्रिक झाली तर 500. गावदेव ग्रुप कडून 100 रुपये असतील प्रत्येक षटकारा करता. षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपये. आवाज येतोय का विषारी मंडप मध्ये? ओके. कर्णधार आपण बघतोय टॉस जिंकल्यानंतर चांगली प्रतिक्रिया त्यांनी केली होती. मास्टर क्रिकेट व्यतिरिक्त जो जलद क्रिकेट आहे त्यामध्ये फक्त बॅटरला बेनिफिट आहे, गोलंदाजाचा मात्र सळो की पळो आपण बघतोय. प्रत्येक चौकारा षटकारा करताय. चौकारसाठी देखील 100, चौकाराची हॅट्रिक झाली तर 500, षटकारासाठी देखील 100, षटकाराची हॅट्रिक झाली तरी 500. गाव देवी ग्रुप वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती पहिला वार, मिस टायमिंग फटका. एक धाव. सारंग पाटील जुने जाणते खेळाडू आहेत आणि आज सारंग पाटील पाहायला मिळते. संजू बाबा नेहमी बघितलं असेल संजू भाऊ, मात्र संजूची कामगिरी देखील पहिल्या बॉलवरती. फेवरेट ट्रेडमार्क शॉट बघितला, प्रफुल्ल भोईरचा कव्हर फटका बघितला आणि सर्व बॅटर्स योग्य रीतीने फलंदाजी केली. टार्गेट मोठा आहे. जीवचंद्र मास्टर किंवा पांजू मास्टर किंवा मास्टर क्रिकेट म्हटलं तर 1 धाव आरोग्यासाठी, हे ब्रीद वाक्य आहे. आणि आपल्या बिझी शेड्यूल मधून क्रिकेटसाठी देखील काही काळ ते काढतायत, म्हणूनच मास्टर क्रिकेट देखील तितकाच महत्वाचा. फुल टॉस बॉल, दांडी दांडी दांडी, गोल, गडीबाद. थँक्यू डीजे. चला दिनेशजी किनी यांचा आपण सन्मान करूया. आशिषजी भोईर या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करीन माजी सरपंच पांजू गावाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते दिनेश किनी व्हॉइस ऑफ पांजू. अतिशय सुंदर आवाज आणि आज भरपूर सपोर्ट त्यांनी केलाय. एकदा दिनेशजी किनी यांच्याकरता जोरदार टाळ्या. व्हॉइस ऑफ पांजू आणि या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान आपण बघतोय. आशिषजी भोईर माजी सरपंच पांजू गावाचा. थँक्यू दिनेशजी किनी, आपला खूप खूप आभारी आहोत. चांगला आवाज आणि त्यांचं या ठिकाणी विशेष सन्मान. धावांकडे लक्ष दिलं तर 3 बॉल फेकून झालेत आणि फलकावरती धावा आहेत 3 धावा.
पुन्हा एकदा कव्हरला सॅम आहे, समित पाटील. दुसरी धाव देखील कंप्लीट. अनेक युट्यूबला जे प्रेक्षक जोडले असतील ते विचार करत असतील की मधीतच मास्टरची मॅच कशी लागली. तर हा मॅच आहे, ही मॅच आहे प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच. दोन्ही जे संघ आहेत त्यांचे मैत्री संबंध चांगले आहेत, अजून चांगले वाढावे म्हणून ही मॅच आपण बघतोय. 5 रन 4 बॉल. मंद मंद पावलाने मोहनदादा पाटील आणि खुश असतील ज्या पद्धतीने जुचंद्र मास्टरचा खेळ राहिलाय. अप्रतिम बॅटिंग करताना, बॉलिंग करताना देखील कॅप्टन कूल आपण बघतोय. राम किनी 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च करतोय, एकच विकेट प्राप्त केलाय. मात्र जबरदस्त गोलंदाजी. पांजू गावात येऊन पांजू मास्टरला हरवणं किंवा मोठं टार्गेट देणं मोठा चॅलेंज असतो. मात्र बॅटर आहे टायगर अभी भी जिंदा आहे. आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, लांबच लांब, लांबा षटकार. द ग्रेट मराठा परिवार इथे उपस्थित होते पुन्हा एकदा आणि त्यांचं स्वागत केलं जाते या षटकारनिशी. मोहनदादा पाटील शाखा प्रमुख जुचंद्र. 12 धावा 1 ओव्हर नंतर जिंकायला टार्गेटचा विचार केला तर विजय कांबळे आमच्यापर्यंत दर्शवित आहेत की टार्गेट आहे ते म्हणजेच 50 धावा 4 ओव्हरमध्ये. या षटकाराकरता पांजू मास्टर संघाला प्रत्येक षटकाराकरता तानाजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि गावदेवी ग्रुपकडून प्रत्येक षटकाराकरता 100. आता कॉम्पिटिशन वाढताना दिसेल हळूहळू तुम्हाला कॅश प्राइज मध्ये देखील. बारा धावा फलकावरती लगावल्यात. रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज केले. विचार केला ना सारंग पाटील जुडे जाणते गोलंदाज आहे आणि कित्येक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवणारा गोलंदाज, मास्टर माइंडेड. आविष्कार पाटीलचं देखील नाव घेईन. अजिंक्य संघाचे जुने जाणते खेळाडू. फ्लिकचा फटका होता, लॉंग लेग, मोठं चेस. प्रभाकर आपण बघतोय रनआउटची संधी. निलेश म्हात्रे, मिस्टर म्हात्रे रनआउट करतोय. गॉन. धावपळक 13 वरती येते. विकेट जातोय, रन येतोय आणि थोडा दबाव आहे पांजू मास्टर वरती. न्यू बॅटर इन स्वतः कर्णधार धर्मेंद्र भोईर. अनेक यंगस्टर आहेत, मास्टर करून काहीतरी शिकावं याकरता ही मॅच आपण बघतोय. कशी रनिंग बिटवीन द विकेट, कसा डिसिप्लिन, कसा खेळ, कसा शॉट सिलेक्शन आणि समोरच्याची रिस्पेक्ट. मास्टर क्रिकेट भरपूर उन्हाळे पावसाळे झेंडे पाहिलेत आणि त्यानंतर प्रत्येक एक धाव आरोग्यासाठी आपल्या जीवनातला वेळात वेळ काढून मास्टर क्रिकेट पाहायला मिळतोय. जागा बनवली इनटू द गॅप, लॉंग लेग. प्रभाकर आहे लॉंग लेगला, मात्र लॉंग लेग आणि फाईन लेग च्या मधोमध चेंडू निघून जाते. फाईन खेळलेला फटका होता. लॉंग लेग वरून पुढे येतोय. एक धाव येते. 14 रन. इथे जर षटकार चौकार आले नाही तर दबाव येईल पांजू मास्टर वरती, कारण की गावदेवी ग्रुपने देखील कॅश प्राइज लावले. चौकार षटकारा करता 100, षटकारांची चौकारांची हॅट्रिक 500 गावदेवी ग्रुप कडून. तानाजी पाटील आहेत, त्यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारा करता 500 रुपये. कहीं पे निगाहे, कहीं पे निगाहे. ॲब्सोल्युटली फ्लम
LBWOUT आउट. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. द ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय थँक्यू. धर्मेंद्र भोईर आपण बघतोय 3 षटकार मारले तर त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ भोईर यांच्याकडून 1000 रुपये आणि त्यांचे जावई कुमार भोईर यांच्याकडून षटकार करता 500 रुपये. बघा चालता बोलता कॅश प्राइज लावलं जाते. जुने जाणते कर्णधार आहेत आणि आज देखील कर्णधारच आहेत. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ. काही खेळपट्टी प्रेमात पडेल प्रेमनाथच्या. काही पे निगाहे काही पे निशाला डाऊन द लेग वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. यानंतर फायनल मॅच असणार आहे. कडवी लढत कडवा संघर्ष दोन्ही संघांमध्ये आपण बघणार आहोत. गाव कपचा साई स्पोर्ट चषकाचा अंतिम मॅच. ही देखील फायनल मॅच आहे मास्टर संघाची. जुचंद्र मास्टर पांजू मास्टर. एक धाव येते. फलकावरती जर विचार केला तर धावसंख्या उशिराने 16 वरती पोहोचते. अमित भोईर यांच्याकडून प्रेमनाथ भोईर करता प्रत्येक षटकारा करता 500 रुपये. भरपूर कॅश प्राइज लावलं जाते. सर्वांचा आवडता खेळाडू असेल. अजून एक बॉल शिल्लक आहे. चला ओव्हर झालंय बरोबर आहे. ड्रिंक्स ब्रेक जाते आणि फलकावरती 16 धाव. मात्र ड्रिंक्स ब्रेक वरून आठवलं पहिली ट्रॉली कुठे गेली असेल तर द ग्रेट मराठा चषकामध्येच आपण बघितले. पहिली स्कूटी रिक्षा असेल ड्रिंक्स ब्रेक करता. ते मुख्यमंत्री चषक असो निष्ठावंत चषक असो मोहन दादांची स्पर्धा. अनेक जुचंद्रगावमध्ये मोठ्या स्पर्धा होतील. त्या किती वर्ष चालतील याला हे ठाऊक नाही. मात्र दरवर्षी प्रत्येक वर्षी चालणारी स्पर्धा असेल मोहनदादा पाटील यांची. जवळजवळ 11 वर्ष पार पडलेत द ग्रेट नावाने ही स्पर्धा आपण बघतोय ग्रेट मराठाची. जाऊया डीजे कडे. चेतन भोईरनं भारत राऊतनं केलं या आयोजन. आयोजनाचं पांजू गावाचं आहे हो नंबर 1. जयप्रकाश नाईक पियुष भोईरनं केलं या आयोजन. करण शिंदेने प्रमोद भोईरने केलं या आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होईल खेळाडूचा सन्मान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होईल खेळाडूचा सन्मान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. आरामात आरामात. शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे. कौतुक करेन आमचे पाणी पुरवठा मंत्री आहेत प्रमोद भोईर. कौतुक करेन तुमचा. ड्रिंक्स ट्रॉली योग्य वेळेला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकास भोईरचा देखील कौतुक कारण की त्या स्कूटीमध्ये लागणारे पेट्रोल त्यांच्या माध्यमातून आले. विनामूल्य या विली फ्लिकचा फटका इन टू द गॅप ओव्हर दी रो. 4 धावा. वेलकम बाउंड्री. धावा फलकावरती. मला वाटते गावदेवी ग्रुप कडून प्रत्येक चौकाराला 200 षटकाराला 200 कॅश प्राइज लावले. अगोदर 100 होतं आता जास्त वाढवलंय.
पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक संजू आहेत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू निघून जातोय. एकच धाव. 50 धावेंचा पाठलाग करत असताना धावा आहेत फलकावरती 21. अजूनही विचार केला तर 29 धावेंची गरज. 10 बॉल 10-29 होऊ शकतात. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. एकच धाव. या ठिकाणी आपण बघतोय अंकुश भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार चौकारा करता 100 रुपये 100 लागू झाले आहेत अंकुश भोईरच्या माध्यमातून. प्रेमनाथ या खेळाडूला वाईट बॉल. प्रत्येक चौकार षटकार अंकुश भोईर यांच्याकडून 100 रुपये आणि प्रेमनाथला 100 जाहीर झाल्यात. अजून मारा, अजून घेऊन जा कॅश प्राईज. वाईट बॉलने धावपळा का 23. 3 बॉल 9 बॉल मध्ये आता पाहिजेत 27. दांडी गोल गडी बाद. देवेंकडून प्रत्येक चौकारा करता 100 रुपये आल्यात. प्रत्येक जण कॅश प्राईज लावतोय. आम्ही वारंवार तुमचा माहिती पुरवतोय. मात्र या ठिकाणी आपण बघतोय 4 बॉल फेकून झाल्यात आणि फलकावरती धावा आहेत 23 धावा. पॉवर प्ले मध्ये ज्या धावा आल्या होत्या 2 ओव्हरमध्ये 30 जुचंद्र मास्टर संघाच्या माध्यमातून तिकडेच वर्चस्व जास्त दिसलाय जुचंद्र मास्टर संघाचा. यावेळी मागच्या बाजूने लॉंग लेग लॉंग स्टॉप रिझनला आपण बघतोय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येणार होता पुढे, मात्र फाईन जास्त केलाय आणि लॉंग लेग फाईन लेग आपण बघतोय. असे फटकेबाजी होते. एकच धाव येते. अंतिम बॉल 3ऱ्या ओव्हर मधला. 25 धावा फलकावरती लगावल्यात. आणखीन 25 ची गरज. 7 बॉल निर्धाव चेंडू. 6 बॉल आणि जिंकण्याकरता 25 ची गरज. 6 बॉल मध्ये 25 धावा होतील की नाही प्रश्नचिन्ह. ऐकूया डीजेला. आज जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदानात. जमणार मेल रंगणार केलं गाजणार पांदूच्या या मैदान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. वसई नायगाव शहराची शान साई स्पोर्ट चषक आहे महान. 6 बॉल 25. 18 मध्ये 25 आल्या. 6 मध्ये येतील का? आज अनेक खेळाडू जे रेग्युलर आहेत ते रेस्ट घेतात, आराम करतायत. न्यू प्रेशर जास्त आहेत खेळाडू आज. 6 बॉल 25 ची गरज. क्या बात आहे बघा. नवीन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतंय. संजय पाटील यांची सुकन्या. मला ते उन्नती पाटील. क्या बात आहे. मास्टरचे खेळाडू आहेत मात्र यंगस्टर आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय उन्नती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर लेदर बॉलची प्रॅक्टिस तिच्या माध्यमातून केली जाते. संजय पाटील प्राऊड फील करत असतील. म्हणजेच क्रिकेट असू दे किंवा कोणताही गेम असू दे, लेडीज कोणापेक्षा कमी नाही. खांद्याला खांदा लावून
पुरुषाच्या नेहमीच जोडीला समवेत असतात, मात्र यावेळी एसटी रक्षक डायरेक्ट आपण बघतोय एसट्यांच्या मागे कीपर म्हणून. हा पांजू गावात नवीन अनोखा विक्रम असेल. मात्र एका साइडला भरपूर कॅश प्राइज लावले या खेळाडूच्या वरती. चेंडू चौकारा करता 4 धावा. कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटवाची बघतोय रिक्षावाला. आणि नक्कीच सिद्धार्थनी कुमारनी देखील कॅश प्राइज लावलाय षटकारा करता. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. 4 बॉल शिल्लक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील गावकपच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळे विक्रम बघितले आणि आज आपण पाहिलं होतं. क्या बात आहे. उन्नतीची बिल्डिंग बघा, जबरदस्त जोरदार टाळ्या. प्रत्येकाने शिकावं काहीतरी. कमी वयात खेळण्याची संधी मिळाली ते देखील मास्टर विरुद्ध आणि आपल्याच कीपरच्या माध्यमातून आणि गोलंदाजच्या माध्यमातून. डेफिनेटली हॅट्रिक. 3 बॉल अडवलेत, 3 बॉल डॉट आणि काय गोलंदाजी. उन्नतीचं देखील कौतुक करेन. येणारं भविष्य फार उज्ज्वल असेल ही शुभेच्छा या सदिच्छा. पुन्हा एकदा 4 बॉल कलेक्ट केलेत. उन्नती करता जोरदार टाळ्या. जबरदस्त आणि कॉंग्रॅच्युलेशन जुचंद्र मास्टर. विन होतोय आणि एका प्रकारे विचार केला तर पांजू मास्टर संघ या ठिकाणी पराभव होतोय. आणि लगेच टॉस उडवूया, त्यानंतर मास्टरचा बक्षीस समारंभ देखील आपण करणार आहोत. कॅप्टन यायचे दोन्ही संघाचे कर्णधार आणि जे कॅश प्राइज आहे ते आम्ही लिहून ठेवू. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत जाहीर करू. ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावले ते आमच्यापर्यंत आणून देतील. चला दोन्ही संघ लाईनअप मध्ये शेक हँड करायचंय. जे पराभव झालेत आणि जे विन झालेत ते दोन्ही संघ ग्राउंड मध्ये यायचं आहे. आणि हे 200 रुपये ते पुरीला माझ्या होती देवेंद्र दामोदर बुई. मी